कारधा चौकात अवैध रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या 3 टिप्परवर पोलिसांनी कारवाई केली असता 3 आरोपींच्या ताब्यातून तब्बल 75,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींवर भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस हवालदार अजय बारापात्रे, नितीन महाजन, राजेश पंचबुद्धे, संदीप मते यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा नितीन चिंचोडकर यांच्या आदेशाने दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 5 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन कारधा परिसरात रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम टिप्परच्या सहाय्याने करजखेडाकडून कारधा चौकातून भंडाराच्या दिशेने अवैध रेतीची वाहतूक करीत आहेत. अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अंमलदार यांना भिलेवाडाकडून टिप्पर क्रमांक MH 40 CX 1951, टिप्पर क्रमांक MH 49 AT 2112, टिप्पर क्रमांक MH 49 CF 2112 हे टिप्पर येत असताना दिसले. सदर टिप्पर चालकांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता तिन्ही टिप्पर चालकांनी आपले वाहन थांबवून त्यांना रेती वाहतुकीचा पास परवाना विचारले असता नसल्याचे सांगितले. टिप्पर चालक महेंद्र आंबेडारे वय 29 वर्षे राहणार डोडमाजरी टेकेपार, दीपक कोल्हे वय 30 वर्षे राहणार खलासना जिल्हा नागपूर, कपिल रोकडे वय 29 वर्षे राहणार नरसाडा नागपूर हे विना पास परवाना अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपासाकरिता गुन्ह्यातील आरोपींना पोलीस स्टेशन कारधा यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींच्या ताब्यातून 3 टिप्पर आणि रेती असा एकूण किंमत 75,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.